मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 982323 5623. गाव म्हटलं की परंपरा आल्याच, पण काही परंपरा इतक्या वैशिष्ट्यपूर्ण असतात की त्या आधुनिक काळातही सर्वांचं लक्ष वेधून घेतात. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील केलवड या छोट्याशा गावानं आपली अशीच एक अनोखी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं जोपासली आहे. धुलिवंदनाच्या दिवशी गावात येणारा डसन डुक्कर आणि त्यानं ग्रामस्थांना दिलेला आशीर्वाद हे या गावचं मुख्य आकर्षण ठरतंय. केलवड गावात गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा सुरू आहे. धुलिवंदनाच्या दिवशी डसन डुक्कर गावात प्रवेश करतो. हा डसन डुक्कर केवळ गावात येत नाही, तर तो रितसर गावातील होळीचं दर्शन घेतो. त्यानंतर गावाचं ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालतो. या प्रथेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी हा डसन डुक्कर गावात जमलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर झाडू आणि सूप मारतो. ग्रामस्थ याला देवाचा आशीर्वाद समजतात. असं केल्यानं गावावरील अरिष्ट टळतं आणि सुखसमृद्धी येते, अशी केलवडकरांची गाढ श्रद्धा. लेकी सुनांना माहेरचा ओढा, या परंपरेचं महत्व इतकं मोठं आहे की लग्नानंतर सासरी गेलेल्या गावातील मुली या दिवशी आवर्जून माहेर येतात. हा सण म्हणजे त्यांच्यासाठी माहेरच्या भेटीची आणि या अनोख्या उत्सवात सहभागी होण्याची मोठी संधी असते. धुलिवंदनाचा हा दिवस केलवडमधील महिलांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. अनेक महिला आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून नवस बोलतात. हा नवस पूर्ण करण्यासाठी महिला मंदिरात दंडवत घालत येतात. रंगाच्या खेळण्यापेक्षा या परंपरेचं पालन करत महिला हा दिवस अतिशय आनंदानं आणि भक्तिभावानं साजरा करतात. श्रद्धा आणि संस्कृतीचं जतन. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगातही केलवडच्या ग्रामस्थांनी आपली ही प्राचीन परंपरा खंडित होऊ दिलेली नाही. उलट दरवर्षी अधिक उत्साहानं ही परंपरा साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण गावात जत्रेसारखं वातावरण असतं. यावेळी नरेश राऊत फाउंडेशनचे लक्ष्मण गोरडे सर यांनी यासाठी 11,000 रुपयांची देणगी दिली. देणगी दिल्याबद्दल गावकऱ्यांनी नरेश राऊत फाउंडेशनचे लक्ष्मण गोरडे सर यांचे आभार मानत सत्कार केलाय. या दिवसाची आठवण यायला तर बरंच मजेशीर वाटतं, उत्साह वाटतो, सगळं काही एकदम स्टँडर्ड वाटतं. काय हे नाही. आता मी जवळजवळ मला 33-34 वर्ष झाली आणि आता ते आशीर्वाद रूपी हो, जसं पहिल्यापासून परंपरा आल्या त्या पद्धतीने चालू आहे. आज आमच्या गावात पूर्ण वर्षभर आम्ही ज्या दिवसाची वाट बघत असतो, आम्ही आमच्या गावातून बाहेर गेलेले सर्व पाहुणे रावळे, बाहेर कामाला गेलेले मजूर वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतो. आणि हा दिवस धुलिवंदनाच्या दिवशी उगवतो. संध्याकाळी 6 वाजता आम्ही इथून निघतो आणि आमच्या गावची वार्षिक परंपरा कायम सालाबादप्रमाणे यावर्षी साजरी करत आहोत. आमचा आणि आमच्या ग्रामस्थांचा कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता हा पूर्ण समज आहे की ज्याला ज्याला या शिराईचा म्हणजे लक्ष्मीचा आणि या सुपाचा ज्याला ज्याला स्पर्श झाला त्याचं वर्ष चांगलं जातं. हा समज सुद्धा आहे आणि अनुभव सुद्धा आहे. आणि या गोष्टीमुळे पूर्ण गर्दी होते, मनोरंजनही होतं आणि आमची पारंपरिक कला सुद्धा आम्ही यातून जोपासतोय. अनेक वर्षापासून ही डसन डुकरीची परंपरा चालू आहे. नरेश राऊत फाउंडेशन तर्फे या कार्यक्रमाला या वर्षी 11,000 रुपये देणगी देण्यात येत आहेत आणि शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतो. संपूर्ण गाव, महिला आणि बाहेरून जे बरेचसे प्रतिष्ठित प्राध्यापक आणि इतर जे सर्व शिक्षक स्टाफ आणि कामगार येऊन हा उत्सव एकत्रितपणे साजरा करतात. ही जी डसन डुकरीची परंपरा आहे ही अनादी काळापासून या केलवड गावामध्ये चालू आहे. आम्हाला आठवत नाही, आमच्या पूर्वजांना आठवत नाही अशी परंपरा चालू आहे. डसन डुकरी सोंगामध्ये 2 सोंग घेऊन येत असतात.
सुपड्या आणि शिराई मारित असतात डोक्यावरती. त्यांना गावातल्या लोकांची येड्यापिड्या जातात असा समज आहे आणि बहुतांशी त्याची येड्यापिड्या जाती पण गावातल्या लोकांची. बऱ्याच वर्षापासून चाललेली परंपरा अशीच पुढे चालत राहणार आहे आणि भरपूर सगळे गावकरी इथे जमा होतात. आज धुलीवंदन केलवड ग्रामस्थांना प्रथम मी धुलीवंदनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. हा धुलीवंदनाचा जो सण आहे हा केलवड गावातून एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या ठिकाणी हजारो वर्षाची एक परंपरा आहे. दसंडुक्कर म्हणून एक सोंग या ठिकाणी घेतलं जातं आणि गावातून या ठिकाणी मिरवणूक होऊन हनुमान मंदिरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी गावातील सर्व ग्रामस्थ महिला एकत्र येत असतात. अगदी ज्या विवाहित मुली आहेत त्या देखील या सणानिमित्त गावी येत असतात. आता डिजिटल युग आहे, परंतु एक काळ असा होता की शेतकऱ्यांचे सर्व कामे शेतीचे आटवायचे आणि त्यांच्या शेतीचे कामं आटोपल्यानंतर चांगलं पीक यायचं आणि त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आनंद उत्सव असावा म्हणून या ठिकाणी हे सोंग घेऊन एक मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायचा. आणि या दसंडुकरीच्या निमित्ताने त्या गावातील एक झाडू आणि एक सूप त्या ठिकाणी मारलं जातं आणि असं म्हटलं जातं की ज्याला या सुपाचा आणि शिराईचा प्रसाद मिळेल म्हणजे मार मिळेल त्याची इडापिडा जाते, त्याला वैभव प्राप्त होतं. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ही परंपरा आजही डिजिटल युगामध्ये गावातील ग्रामस्थांनी सुरू ठेवलेली आहे. आणि आता प्राध्यापक गोरडे यांनी नरेश राऊत फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी 11,000 रुपयाची देणगी पण दिलेली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि आमच्या केलोड गावामध्ये गेली आम्हाला पण आठवत नाही इतके अनेक वर्षापासून या दसंडुकरीचा कार्यक्रम शिमग्याच्या निमित्ताने गावामध्ये साजरा केला जातो. या कार्यक्रमाला गावातील सर्व समाजातील महिला, पुरुष, लहान मुलं, तरुण मुलं सर्व इथे एकत्र जमत असतात. हे जसं आम्हाला आठवत नाही, आमचे पूर्वीचे पण लोक सांगतात की कधीपासून चालू आहे आम्हाला पण माहित नाही. अशी भरपूर वर्षाची परंपरा हे केलोड गावाला लाभलेली आहे. हे आम्ही सर्व गावकऱ्यांचा आम्हाला म्हणजे त्याबद्दल आम्हाला खूप आभार आहे आणि आनंद पण आहे. आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येण्याचा हा एक वर्षातून असा एक सण आहे का इथं ऑटोमॅटिकली महिला मंडळ व गावातील सर्व तरुण व ग्रामस्थ सर्व एकत्र येतात. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आमच्या गावातली ही जी धुलीवंदनाची परंपरागत जी प्रथा आलेली आहे ती अनेक वर्षापासून आलेली ती आम्हालाही आठवत नाही. पूर्वी धुलीवंदनाच्या दिवशी आमच्या गावातील ज्या महिला आहेत त्या नवस बोलल्या जायच्या. त्या नवस फेडण्यासाठी या ठिकाणी लोटांगण घालून या ठिकाणी तो नवस पूर्ण करण्यासाठी येत असत आणि त्यानिमित्ताने टिपऱ्यांचा कार्यक्रम होत असत. परंतु नवीन पिढी आता टिपऱ्या खेळत नसल्यामुळे टिपऱ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होत नाही. नवीन पिढ्यांनी टिपऱ्याचा कार्यक्रम खेळावा अशी या सणानिमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.